महाराज गणपति गजानन महाराज की जय। हरि ओम गणानां त्वा गणपतिगुं हवामहे प्रियाणां त्वा प्रियपतिगुं हवामहे निधीनां त्वा निधिपतिगुं हवामहे वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम् अम्बे अम्बिके अम्बालिके नमानयति कश्चन स्वसते स्वकः सुभद्रिकां काम्पीलवासिनीम् ॐ सुशान्तिर्भवतु। वक्रतुण्ड महाकाय कोटिसूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। घटाघटामध्ये व्याप्त परमात्मा श्री गणेश आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व वारकरी बांधव भगिनी भाविक भक्त मान्यवर मंडळी, आज भव्य दिव्य असा शिव गणेश गणपती मंदिराचा हा भव्य दिव्य सोहळा गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा 10वा वर्धापन दिन महोत्सव पाहता पाहता 10 वर्ष कुठे निघून गेले याचा पताही लागला नाही। आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं सुनियोजित आयोजन आमचे भक्त व या शिवगणेश मंदिराचे संस्थापक श्री नंदूभाऊ कराळे यांच्या वतीनं व त्यांचे सर्व सहकारी मंडळ या सर्वांच्या वतीनं हा सोहळा संपन्न होत असतो। आपल्या चिखली तालुक्यातीलच भोकर हे गाव भगवान शंकराचं अधिष्ठान लाभलेलं गाव आणि शंकराचे दिव्य विद्या आणि संकट निवारण करणारी देवता, विद्येची देवता, संकट निवारण करणारी देवता श्री शिव गणेश गणपती मराठवाडा व विदर्भ दोन्हीच्या सीमेवर, दोन्हीच्या बॉर्डरवर स्थित कोणत्याही गोष्टीचा योगायोग असतो आणि त्या योगायोगाचा योग नंदूच्या जीवनामध्ये आला आणि म्हणून ही एवढी उत्तम जागा सापडली। ही एक माळरान, उजाड जमीन, बंजर भूमी, परंतु या भूमीवरती आता नंदनवन फुलत आहे। कशामुळे? भगवंताचं गणेशाचं आगमन इथं झाल्यामुळे व तुम्हा तमाम वारकरी मंडळीच्या आगमनामुळे हे नंदनवन भासत आहे। सज्जनांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे, देवा तूच गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारी दोजी। हे देवा, तू गणेश आहे। गणेश म्हणजे गणानांत्वा गणानाम ईशः, भगवान शंकराचे गण होते, त्या गणामध्ये सर्वात प्रधान गण अध्यक्ष गणपती होते आणि गणपतीच्या कृपेने हे सर्व काही वैभव
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे, दिसत आहे. प्रत्येक गोष्ट मला विचारल्याशिवाय नंदभाऊ कधी पुढे पाऊल टाकत नाही. एक राजकीय क्षेत्रामध्ये वावरणारा तरुण व्यक्ती तेवढं जीवन अध्यात्माशी सुद्धा जोडलेलं आहे, समाजाशी जोडलेलं आहे, समाजाच्या सेवेशी जोडलेलं आहे. जगत असताना माणसांना कुठेतरी जोडून घेतलं पाहिजे. वैभव किती जवळ आहे, पैसा किती जवळ आहे, याला काही महत्व नाही. पण चार माणसं आपल्या जवळ आहे, तोच माणूस मोठा आहे. लक्षात घ्या. चार माणसाला जो जोडतो, चार माणसाची आपुलकी प्राप्त करतो, स्वतःची माणुसकी आणि आपली आपुलकी समाजाला देतो, असा हा माणूस आहे. कोणताही स्वार्थ नाही. जगामध्ये एक प्रकारचे लोक नसतात. कोणी वाहवा करणारे असतात, कोणी निंदा करणारे असतात, कोणी सहकार्य करणारे असतात, कोणी प्रतिबंध करणारे असतात, कोणी जे करणारे असतात, कोणी शिव्या देणारे असतात. परंतु ज्या व्यक्तीला आपल्या जीवनात काहीतरी मिळवायचं आहे, अशा चिल्लर गोष्टीकडे त्याने कधी लक्ष देऊ नये. ज्या मार्गावरती पाऊल ठेवलेलं आहे त्या मार्गावरती पाऊल रोवून चालायचं आहे. पावलं डगमगायला नको. आणि पावलं डगमगला म्हणजे माणसाला उडून जायला काहीच वेळ लागत नसतो. म्हणून नंदू भाऊने सुरुवातीला इथं झिरो होत काय, आणि त्यांची इच्छा इथं जे झिरो होत, इथला हिरो होण्याची इच्छा नाही त्यांची, हे लक्षात ठेवा. लोकांना वाटतं की असं करतो, लोक जमावतो, हे करतो, ते करतो, याला काहीतरी करायचं असेल, असं काहीच नाही. काय, ज्या व्यक्तीला मी हृदयातून पाहिलेलं आहे, वास्तविक तारीख घ्यायला आले, माझ्याजवळ तारीखच नव्हती. तारीख होती कालची धुरड्याची. पण म्हटलं धुरड्याच्या दिवशी धुवा उडवल्यापेक्षा मी काय केलं की आजचा सकाळचा कार्यक्रम परवा दिवशी संध्याकाळी ठेवला आणि नंदूभाऊला ही तारीख दिली. आणि दुसरी गोष्ट, ही तारीख देणं तेवढंच गरजेचं होतं. कारण मला इथं नंदू आल्यानंतर मला इथं यावं लागतं. मी 10 वर्षापासून सारखा गेलो. पुढे आपला महाउत्सव आश्रमाचा येतो. मग ही तारीख लांबली असती, उत्सवाच्या नंतर गेली असती. पण दरवर्षी आपण सहसा उत्सवाच्या अगोदर 10 वर्षाचे कार्यक्रम संपन्न केलेले आहेत. म्हटलं आपल्यालाही आता उत्सवाच्या पुढे जाऊ द्यायची नाही. तसं आपण मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत केव्हाही कार्यक्रम ठेवत होतो. पण यावर्षी अधिक मासामुळे आश्रमाचा उत्सव लवकर आला. आणि आता तुम्हाला सांगतो, मी डायरी बंद करून ठेवलेली आहे. माझ्या डायरीत लिहायला जागाच राहिलेली तारखा. आणि तरी सुद्धा लोकांसाठी मी रात्रंदिवस झटतो. माझ्याजवळ वेळ असल्यानंतर मी कोणाला नाही म्हणत नाही. कारण माझं जीवन तुम्हा समाजासाठी आहे. मला माझ्या जीवनाचा जगण्याचा दुसरा काहीच अर्थ नाही. माझ्या पुरतं मी मिळवलेलं आहे जे आध्यात्मिक क्षेत्रातलं बरं. धन द्रव्य आश्रम नाही सांगत तुम्हाला, परंतु समाजाच्या सेवेचं आपल्याला काहीतरी देणं आहे, कर्तव्य आहे. आणि म्हणून रात्रंदिवस 24 घंट्यातून फक्त 3 ते 4 घंटे झोपतो. बाकी सर्व घंटे समाजाला दिलेले आहे. काय, तर अशा प्रकारची गोष्ट आहे. भगवान श्री गणरायाची कृपा आहे. काय, त्यांच्याच कृपेनं हे होत आहे. लक्षात ठेवा. एवढा मोठा तुम्ही समाज आदरानं येता, प्रेमानं येता. वास्तविक सध्याचे दिवस हे काम धंद्याचे दिवस आहे. एवढ्या बायाने एवढे माणसं मिळणं सोपी गोष्ट नाही. परंतु तुमच्या प्रेमास्तव हे लोक सर्व इथं जमा होतात. आणि मलाही सुद्धा पाहण्यासाठी येतात किंवा इकडे बाबाजी येऊन राहिले. चला, आजूबाजूच्या गावचे लोक जे भक्त लोक आहे सर्व, याच्यातले सर्व भक्त मंडळच आहे. आणि म्हणून आवर्जून अशा प्रकारचे तुम्ही येता, हे तुमचं प्रेम आहे. मी सांगितलं तुम्हाला,
अरे बकऱ्या घेता येतील, गुरंढोरं घेता येतील, म्हशी घेता येतील. आता पुष्कळ आपल्या समाजातले लोक कोंबड्या घ्यायला लागले. चांगले चांगले लोक कोंबड्या पाळले, माझी काही नाराजी नाही. परंतु त्या ठिकाणी मला एकच सांगायचं, कोंबड्या पाळणं सोपं आहे, ढोरं पाळणं सोपं आहे, बकऱ्या पाळणं, मेंढ्या पाळणं सोपं आहे, पण माणसं जमा करणं फार अवघड आहे. जुना माणूस गेला, आता आधुनिक नवीन माणूस आलेला आहे. बोलावणारा तो तळपायापासून शेंडीपर्यंत पाहतो की हा व्यक्ती कसा आहे आपल्याला बोलावणारा, तरच माणसं जमा होतात आजकाल. आमच्या सारख्या लोकांना नुसतं म्हटलं तर इतके लोक जमा होतात, पण काही काही लोकांच्या भाषणासाठी पैसे देऊन लोक आणावे लागतात तरी सुद्धा येत नाही. मग त्याला कचोऱ्या खा, दारू प्या, काही करा, फक्त माणसं जमा झाले पाहिजे. हा मार्ग अध्यात्माचा आहे. काय मी सांगितलं, नंदभाऊ त्यांच्या राजकारणात असतील, समाजकारणात असतील, लोककारणात असतील, तसे अध्यात्म कारणात सुद्धा येते. एक प्रांजळ व्यक्तिमत्व, कोणाच्या विषयी दुधा भाव नाही, कपट नाही, सरळ माणूस आहे. आणि तुम्ही जर सरळ मनानं त्या व्यक्तीकडे पाहिलं तुम्हाला सरळ दिसेल. तुम्ही जर वाकडे असेल तर तुम्हाला कोणी सरळ दिसणार नाही. ज्याची जशी नजर असते त्या नजरेप्रमाणे माणसं माणसाला दिसत असतात. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही वृंदावनला राहायचो, तिथे ग्रंथ अध्ययन करायचो. फार मोठे संत होते, त्यांच्याकडे राहायचो. त्यांनी आम्हाला एकदा त्यांचे गुरुची गोष्ट सांगितली. त्यांचे गुरु म्हणजे ओडिया बाबाजी महाराज, फार मोठे संत होते. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेमध्ये सांगायचं झाल्यास, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, माणूस पण हे भांब लौकिक भाग. सत्पुरुषाला लौकिक दृष्टीने कधी पाहू नये. सत्पुरुषांची दृष्टी अलौकिक असते, त्यांचं जीवन अलौकिक असते, त्यांचं कार्य अलौकिक असते. आणि पाहणाऱ्याजवळ ती दृष्टी नसते, त्यांच्या दृष्टीमध्ये कमजोरी असते आणि म्हणून ते ओळखू शकत नाही. काय आम्हाला एक गोष्ट सांगितली, उडिया बाबा नावाचे संत होते. 12 वर्षे एकाच वृक्षाखाली राहिले, वट वृक्षाखाली, वडाच्या झाडाखाली. सावली जिथपर्यंत जाईल झाडाची सकाळ संध्याकाळ तेवढे ते फिरत होते, त्याला सोडून जात नव्हते. 12 वर्ष कोणी आणून दिली भिक्षा तरच खायचे, नाही तसेच पडून राहायचे. मग लोकांनी आग्रह केला, बाबाजी तुमच्याजवळ एवढं मोठं ज्ञान आहे, मग आम्हाला काहीतरी एखाद्या घंटा प्रवचन सांगा दररोज. बाबाजीनं कबूल केलं की बा चांगली गोष्ट आहे, 2-4 ज्ञानाची चर्चा, आत्मचर्चा होत असेल तर लोकांना चांगलं ऐकायला मिळेल. आणि म्हणून त्यांनी होकार दिला. लोक यायला लागले प्रवचनाला. 50-50 बाया यायच्या, 25-30 माणसं यायचे. हे पहिल्यापासून आहे. बायाची संख्या जास्त, माणसाची संख्या इथंही पहा. सध्या तुम्ही जर उभ्या राहिला आणि इकडे तिकडे अशा फिरल्या तर एकही माणूस दिसणार नाही, इतक्या तुम्ही काय. आणि मी नेहमी सांगत असतो, या कलियुगातला परमार्थ माता भगिनींनो तुमच्या पुण्यावर टिकलेला आहे. तुम्ही मनातून परमार्थ करता, मनातून भक्ती करता, मनातून तीर्थाला जाता, मनातून दिंडेला येता. एका दिंडीत किती माणसं किती बाया मोडल्या तर किती निघतात. एखाद्या दिंडीला एखादाच भाग्यात लागतो, फार मुश्किल. माणसं जातात कुठे. तुम्ही वर्तमान काळामध्ये धर्म चाललेला आहे, परमार्थ चाललेला आहे, जे काय चालू आहे हे तुमच्या पुण्याईवर आहे, हे लक्षात ठेवा. कळालं नाही वाटते तुम्हाला. धोका लागल्यात का आहे, ती सुद्धा तयारी नंदभाऊ सर्व करून ठेवलेली. तुम्ही जर एवढ्या प्रेमानं कष्टाने घेता तर मग तेवढं करायला काय हरकत. तर मी सांगत होतो त्या प्रवचनात लोक यायचे. मोठा वड होता, 1 एकरामध्ये असा बांधलेला, आणि पारंब्या टेकलेल्या होत्या. माणसं यायचे, बसायचे ते प्रवचन ऐकायला. काही काही त्यातले आळशी असतात, मग ते टेकून बसतात, बरं का. त्या पारंब्याला टेकून बसतात. बाबाजी काहीच म्हणत नव्हते. तुम्ही ऐकताना बाबा हो ऐकणं महत्वाचं आहे. टेकून बसा, झोपून ऐका, कसं ऐका. सुरुवातीला मी आलो तर मला मांडी मोडलेली चालत नव्हती, भीतीनं लोकच कीर्तनात येत नव्हते.
माझ्याच लक्षात आलं की आपण इतकं टाईट ठेवलं तर लोकच येणार नाही, आपण तर लोकांसाठी करून नाही. मग मी सांगितलं बा बसून ऐका, पाय लांबून ऐका, काय जसं करायचं तसं करा. आणि तुम्हाला जर जास्त जमत नसेल तर घरच्या बाजा खाता आणून मस्त झोपूनही सुद्धा ऐकू शकता. जसं ऐकायचं तसं ऐका, फक्त ऐका. मग भरपूर लोक यायला लागले. आता इतके लोक यायला लागले, मी जिथं जातो तिथं लाखो हजारो लोक जमा होतात. तर मला सांगायचं तेही प्रवचनाला यायचे लोक. एके दिवशी नवीन बाई आली, तरुण बाई, 25-30 वर्षाचं वय, आणि काही तरुण माणसं, काही महिला म्हाताऱ्या, काही असे म्हातारी माणसं यायचे त्या प्रवचनाला. एक माणूस असा पारंबील टेकून बसला, ती बाई एका बाजूला बसलेली, प्रवचन चालू होतं. माणसाची नजर शुद्ध पाहिजे. हृदय शुद्ध असेल तर नजर शुद्ध राहते. हृदय जर घाणेरडं आहे तर नजरेतही घाणच राहणार. पाहण्याचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. पाहण्याचा दृष्टिकोन, लक्ष्मण सीतेकडे आईच्या दृष्टीनं पाहायचा. वनवासी लोक जगदंबेच्या भवानीच्या दृष्टीनं सीतेकडे पाहायचे. आणि रावणानं कोणत्या कामदृष्टीनं पाहिलं तिच्याकडे, ती जगदंबा होती. दृष्टीचा फरक आहे प्रत्येकाच्या. मग प्रवचन चालू होतो, तो माणूस त्या बाईकडे पाहतच प्रवचन ऐकायचा. त्या बाईलाही वाटलं हा माणूस आपल्याकडेच पाहतो. प्रवचन होईपर्यंत ते दोघे एकमेकाकडे पाहतच होते. शेवटी बाबाजींचं प्रवचन झालं की मग सर्व लोकांनी उठून जायचं आपापल्या घरी. तिथं कोणी थांबायचं नाही, बाबाजी एकटेच राहायचे. फक्त प्रवचनाच्या टायमातच ते लोकांना येऊ द्यायचे. प्रवचन संपले की बाबा आपापल्या घरी निघून जा. सर्व उठून गेले. ती नवीन आलेली बाई तशीच बसून राहिली. बाबाने म्हटलं बाई प्रवचन संपलं, जातो तुझ्या घरी. काय ती म्हणे मी जायलाच आलेली आहे, पण मला काही बोलायचं. ते बाबांना वाटलं की बा काही प्रवचनात तिला काही विषय कळाला नसेल, विचारेल काही मला प्रश्न अध्यात्मातला. हे की नाही, तिच्या आयुष्यातलं पहिलंच अध्यात्माचं प्रवचन होतं. आणि मग ती महाराज म्हणाले की तुला काय विचारायचं लवकर विचार, आणि मला जेवढं सांगता येईल तेवढं मी सांगेन. काय ती म्हणाली तसं तर पहिली गोष्ट सांगायसारखंच नाही. अरे सांगायसारखं नाही तर मग कशाला सांगायला बसली. नाही 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 नाही, मला खूप आतून असं वाटतं सांगावं, पण असं वाटतं जाऊ दे उद्या सांगू. महाराज म्हणाले आजच सांगून टाक. अरे आजची घाण आजच फेकायची असते, आजची घाण उद्या थोडी फेकायची असते. एक नाही, संध्याकाळी खाल्लं सकाळी फेकूनच द्यावं लागतं. ते कधी पोटात ठेवायची वस्तू आहे. त्याचे काय गुलाबजामुन बनणार आहे का पोटात? काहीच नाही बनणार. तर परिस्थिती अशी झाली. मग ते ती बाई म्हणे मी आता तुम्ही विचारता म्हणून सांगते. म्हणजे महाराज पहिली गोष्ट ही आहे की उद्यापासून तुमच्या प्रवचनात मी अजिबात येणार नाही. महाराज म्हणले काय नको येऊ, तू नाही आली तर दुसऱ्या 4 जणी येतील. नाही नाही गोष्ट ती नाही. म्हणजे काय गोष्ट आहे? मग तो त्या पारंबीला टिकून बसलेला माणूस होता ना, प्रवचन होईपर्यंत सारखा माझ्याकडे पाहायचा. मग बाबाने तिला सांगितलं मग याच्यावर सांगा. बाबाने म्हटलं मी तुला एक प्रश्न विचारतो, तो माणूस तुझ्याकडे पाहत होता, तुला एक कसं कळालं? किंवा मी सुद्धा मधून मधून सोडून त्याच्याकडे पाहिजे म्हणून मला कळालं. नजर आहे. अरे ऐकण्यासाठी आले का पाहण्यासाठी आले? यानंही ऐकलं नाही, तिनंही ऐकलं नाही. बाबा म्हणाले तू ये उद्यापासून त्या माणसाला येऊ देत नाही, तुला येऊ देत नाही, तुम्ही तुमच्या घरीच करा पार मानता. तर सांगण्याचं तात्पर्य की नजर आहे माणसाची. नजर सुधारली. एक हिंदी मध्ये अशी कहावत आहे, नजर को बदलो नजराने बदल जाएगी. नजरा बदला सर्व गोष्टीत बदलून जाईल. म्हणून अध्यात्माकडे पाहण्यासाठी, परमेश्वराकडे पाहण्यासाठी, संतांच्याकडे पाहण्यासाठी नजर शुद्ध पाहिजे, नजर पवित्र पाहिजे. या पवित्र नजरेनंच आपल्याला हा परमार्थ मिळत असतो. तुम्ही सर्वजण शरीर घेऊन इथे आलात, सोबतच शरीराच्या सोबत आपलं मन सुद्धा घेऊन आलात, आपलं हृदय घेऊन आलात. तुमच्यामध्ये या देवाच्या विषयी प्रेम होतं, या कार्यक्रमाच्या विषयी प्रेम होतं, आणि म्हणून तुम्ही घरदार सर्व सोडून आलात आहे की नाही. आणि विशेष म्हणजे पहा आपापले वस्त्र, कोणाचे पिवळे वस्त्र आहेत, कोणाचे केसरी वस्त्र आहेत, काही थोडे बहुत रंगे बेरंगे सुद्धा आहेत.
चुकून फुकून आलेले आहे की नाही? असू द्या, काही हरकत नाही. इथं चांगल्या ठिकाणी आली, आनंदाची गोष्ट. आता एका ड्रेस मध्ये इतक्या जरी तुम्ही आल्या, एखाद्या लग्नात जाता की इतक्या जरी असे ड्रेस घालून नाही. हा ड्रेस परमेश्वराला आवडणारा ड्रेस आहे. तुम्ही जे वस्त्र घालून आला हा देवाला आवडणार आहे. आता सध्या वसंत ऋतू चालू आहे आणि वसंताचं वस्त्र पिवळं असतं. वसंताला कोणतं वस्त्र आवडते? पिवळा रंग वसंताला आवडतो. आणि वसंत आहे. दुसरी गोष्ट, केसरी रंगाचे वस्त्र आहे. केसरी हा रंग जो आहे तो आपल्या धर्माच्या ध्वजाचा रंग आहे. आपला जो धर्मध्वज आहे तो भगव्या रंगाचा, केसरी रंगाचा आहे. म्हणून दिंडीमध्ये एका वस्त्रामध्ये येणं, दिंडी सुद्धा शोभून दिसते है की नाही? आणि आपल्या धर्माचं सुद्धा आपण पालन करतो वस्त्राच्या परिधानाच्या रूपामध्ये. काय वस्त्राचा विषय आला म्हणून सांगतो तुम्हाला. अरे बाबांनो, मोठमोठ्या शहरामध्ये जा हे की नाही, आता वस्त्र असे निघाले शॉर्टकट. काय शॉर्टकट वस्त्र. चांगल्या माणसाला त्या व्यक्तीकडे, त्या बाईकडे पाहण्याची सुद्धा इच्छा होणार नाही असे वस्त्र परिधान केले. आणि समाजात येतात, लोकात गर्दीत येतात, एअरपोर्टवर येतात, रेल्वे स्टेशनवर येतात. आपण आपली संस्कृती जपणं हा आपला धर्म आहे. काय संस्कृती जपणं हा आपला धर्म आहे. आणि त्या धर्माचं प्रतीक आमच्या नंदू भाऊने चालू केलेला हा उत्सव आहे. लक्षात घ्या, हा उत्सव एक धर्माचं प्रतीक आहे. आम्हाला हे पाहायचं नाही ते कोणत्या पार्टीचे आहे, कोणाच्या बरोबर आहे, कोणाच्या बरोबर नाही. हा माझा धंदा नाही, मी तिकडे कधी लक्ष देत नसतो. मी फक्त माझा नियम आहे, माझा विचार आहे. मी माणूस म्हणून माणसाकडे पाहत असतो. तो माणूस कशात आहे, कुठे आहे, काय त्याच्या खोलात शिरायचं मला काही गरज नाही. आणि म्हणून मी तर रोज वेगवेगळे लोक पाहत असतो, वेगवेगळ्या भागात जातो, वेगवेगळे लोक पाहतो आणि वेगवेगळ्या लोकांना, विविध प्रकारच्या लोकांना प्रबोधन करत असतो. धर्म आहे, संस्कृती आहे, राष्ट्र आहे, या सर्वांचं व्यवस्थित पालन व्हावं याच्यासाठी आमचा प्रबोधन आहे आणि विचार असतो. आणि म्हणून तेच विचार समाजाने घेतले पाहिजे. काय तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की अभिनव सुख तरिया विचारे, विचारावे बरे संत जनी. खरे विचार संतांच्या जवळ आहे. आणि म्हणून नंदू भाऊने सुरू केलेल्या उत्सवाचं फाउंडेशनच संत आहे. संतापासूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि संतापासून केलेलं कार्यच नंदू भाऊला सांगतो ते अजरामर होत असत, कधी न बंद पडणारे कार्य होत असत. तेच कार्य सनातन असतं. त्या धर्माला सनातन धर्म म्हणतात. म्हणून तुम्ही आम्ही सर्व सनातनी आहोत, सनातन धर्माचे आहोत. सनातन शब्दाचा अर्थ आहे जाती पाती पंथ, गरीब श्रीमंत या सर्व गोष्टीला सोडून जो अतिशय उच्च कोटीचा आहे त्याला म्हणतात सनातन धर्म. सनातन धर्मामध्ये याच्यावर जगातील सर्व धर्म येत असतात. आणि म्हणून आम्ही कोणत्याही धर्माला नावं ठेवत नाही, कोणत्याही धर्माला शिव्या देत नाही. प्रत्येक धर्म आणि प्रत्येक धर्मातला जो ईश्वर असेल आम्ही सुद्धा त्याला मानतो. प्रत्येक धर्मातील महापुरुष असतील त्याला आम्ही सुद्धा मानतो. काय जगाला ज्या लोकांनी चांगलं दिलेलं आहे ते कोणत्याही धर्मातील लोक असो, कोणत्याही पंथातील लोक असतो, ते चांगले लोक आहेत. फक्त माणसानं चांगलं द्यायला पाहिजे. जगाला समाजाला भेदभाव शिकवायला नको. आपल्यातला सर्व भेदभाव आपण तोडण्याचं कार्य केलं पाहिजे. आणि असं ज्यावेळी आपण करू त्याच वेळी आपण आपल्या धर्माचं पालन केलेलं आहे असं समजायला पाहिजे. का धर्माचं मूळ गणपती आहे. आपल्या धर्माचा पहिला देव गणपती आहे. गणपतीचं पूजन केल्याशिवाय आपलं कोणतंच कार्य पुढे चालत नाही. लग्न असेल तर काय करतो आपण? गणपतीचं पूजन करतो. एखादी यज्ञ असेल तर गणपतीचं पूजन करतो. सत्यनारायण असेल तर गणपतीच्या पूजनाशिवाय होत. गणपतीच्या पूजनाशिवाय कोणत्याही कार्याला आरंभ होत नाही. एकदा गणपतीच्या आई वडिलांचं लग्न आलं. काय आलं? शिव पार्वतीचं लग्न होणार. गणपती जन्मालाच आला नव्हता.
भटजीवानं सांगितलं गणपतीची पूजा केल्याशिवाय लग्न लागू शकत. अरे लग्न झाल्यावर गणपती होणार होता, अगोदर आणायचा कुठून? त्यावेळी सुद्धा गणपती आणला गेला. आता ती फार फुलातली गोष्ट आहे की मला वेळ नाही सांगायला. मला एवढं सांगायचं, गणपती आणला, बसवला, त्याची पूजा केली आणि नंतर पार्वतीनं म्हटलं शंकराला आपल्या लग्नात गणपती आला होता म्हणून आपलं लग्न निर्विघ्न पार पडलं. नाहीतर आपलं लग्न पार पडणं अवघड आहे. कारण वराती एका प्रकारचे नव्हते. पार्वतीकडचे वराती सर्व चांगले होते, तुमच्यासारखे चांगले कपडे गिपडे घालून आले होते. आणि भगवान शंकराचे हास्य वराती होते. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमावती. कोणी भूत, कोणी प्रेत, कोणी पिशाच, कोणाला 4 डोळे, कोणाला एकच डोळा, कोणाला 6 पाय, एकाला एकच पाय, कोणाला 2 पाय. अशी वरात आणि वाजत गाजत. आता आपली सुद्धा वरात कशी मस्त वाजत गाजत आली. डफडे नंदू होऊन असे सोडले डफड्यावाले. अरे मी सुद्धा इतका खुश झालो. खूप छान असे डफडे वाजत. ते तांदळवाडीला होते पाहिजे तिथले ते का शिंदे हळीचे. अरे वा नाही भोकरचे काही खूप छान वाजवलं बरं का त्याने. आणि तुम्ही सुद्धा तुमचे टाळ त्या दबड्याच्या टाळात वाजवे. तुमचाही अभ्यास बरा. एकंदरीत सर्व आनंदी आनंदी. आणि परिस्थिती असे मी तुम्हाला सांगत होतो. ते शंकराची वरात आली. पार्वतीच्या बापानं सांगितलं वरात गावाच्या बाहेर ठेवा, कारण गावातले माणसं जिवंत राहणार नाही ती वरात जर गावात आली. आणि मग शंकराकडचे माणसं गेले, मग तुम्ही असं कबूल केलं होतं का? सोयरी करायची वेळ सांगितलं होतं तर गावात येऊ देऊ नका. भगवान शंकर विचारले काही हरकत नाही, लोकांना त्रास होत असेल. काय असतं गावातल्या वेशीमध्ये नवरदेव आला की नवरीच्या आईनं त्याची पूजा करायची असते, अशी परंपरा त्यांच्यात होती. हे भूत ज्यावेळी समोर उभं राहिलं, भगवान शंकर बोले ना, सर्प गळ्यात भस्म लावलेलं, जटा सुटलेल्या, काय व्याघ्रांबर खाली आया नेसलेलं वाघाचं कातड, आणि त्या पार्वतीच्या नुसतं वरती पाहिलं, बोट असंच राहिलं कंकूस, तशी ते शुद्ध होऊन खाली पडली. आता वरमाय जर खाली पडली तर बाकीच्या मायाचं काय व्हायचं? सांगितलं बा तुम्ही गावाच्या बाहेरच थांबा. ते म्हणजे आम्हाला जन्मासा द्यायचं काहीच काम नाही, आम्हाला काय फळ्या लागतात का? प्रत्येकानं आपापले झाडं धरले, कोणी कोणत्या झाडावर, कोणी कोणत्या झाडावर, कोणी कोणत्या झाडावर. फक्त नवरदेवच आणला. आणि शंकराबरोबर विचार त्या ते नवरदेवाच्या बरोबर जातात त्यांना काय म्हणतात तुमच्याकडे? ते लांडगे. त्यांच्याकडे एकही लांडगा नव्हता. आणि तिकडं पार्वतीवरून इतक्या परवल्या होत्या, मोजता येत नव्हत्या, इतक्या होत्या. आणि मग विचारलं लांडगे, म्हणजे लांडगे झाडावरच सोडले. लांडगे इकडे येऊ शकत नाही. अरे चांगल्या कामात पुढे लांडगे येत असतात का? वाईट लोक इथं येऊ शकत नाही, लक्षात ठेवा. चांगल्या कामामध्ये चांगल्या लोकांचं आगमन होत असत. म्हणून सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान शिवाने नंतर पार्वतीचं आणि त्यांचं लग्न झालं. चांगल्या प्रकारचं लग्न झालं. राजाच्या घरचं लग्न होतं, हे की नाही? राजाच्या घरचं लग्न होतं. अरे लग्न कोणाच्याही घरचं असू द्या, हे की नाही, परंतु त्या लग्नामध्ये वेस्टेज खर्च व्हायला नको. वेस्टेज होणारा खर्च चांगल्या कामासाठी दिला, समाजाला उपयोग आहे. आता मी इंदोरच्या भागात गेलो होतो, आपलाच भक्त होता. लग्न झालं, लग्नाचं बाजूला ठेवून 1 करोड रुपये खर्च नुसता त्या ठिकाणी लग्नाच्या दिवशी केला. दारू प्यायला केला, काही कशाला केला, काही कशाला केला. बँड आणला 10 लाखाचा, कुठून बँड आणला होता पता नाही. ऑर्केस्ट्रे ठेवले, वेगवेगळे ऑर्केस्ट्रे रात्रभर. सहज गेले 1 करोड रुपये गेले. तेच 1 करोड रुपये 10 लाखातही तेवढा खर्च. श्रीमंताचं लग्न 10 लाखात झाला असता. पण देशामध्ये गरीब आहेत का नाही? सर्व श्रीमंताच्या देशामध्ये. पण बेकार उडवलेला ज्या पैशाचा नुसता धुवा केला,
तो धुवा केलेला पैसा गोरगरिबांना, कितीतरी असे लोक आहेत, आता आम्ही आदिवासी लोकांमध्ये जातो, इतकी गरिबी आहे, त्यांच्या झोपड्यात दिवा नाही, त्यांना लाईट नाही, त्यांच्याकडे जायला रस्ते नाही, आणि भाषणातून लोक सांगतात इतकी प्रगती केली, हे केलं ते केलं. काय अरे गरीब, आज त्यांना लेकरांना शाळा नाही शिकायला. मी स्वतः गव्हर्नमेंटला सांगून 5 शाळा तिथं उघडा लावल्या 4थी पर्यंत, ही आदिवासींची मुलं शिकतात. हा तुमचा पैसा चांगल्या कामाला घाला, चांगल्या लोकांच्या सेवेसाठी घाला, त्याचा सदुपयोग होईल. म्हणून मला एवढं सांगायचं, समाजामध्ये सर्व वाईटच लोक असतात नाही, चांगले लोक असतात नाही, परंतु चांगल्या लोकांची समज, चांगल्या लोकांचा विचार, चांगल्या लोकांनी पालन केलेला जो धर्म आहे, धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे काय हिंदू मुस्लिम हे नाही सांगत मी, काय हे माझ्या आवाक्याच्या बाहेरच्या गोष्टी आहेत, मी त्याच्यावर कधीच बोलत नसतो. तुमचा धर्म श्रेष्ठ आहे, लोकांचे धर्म श्रेष्ठच आहेत, कोणाचा धर्म वाईट नाही. वाईट कोणाचाही धर्म नाही, फक्त धर्मातले माणसं वाईट असतात, आणि धर्मातले जे माणसं वाईट झाले त्यांच्यामुळे धर्म बदनाम होतो, आणि धर्म जरी बदनाम झाला तर धर्माचं काही बिघडत नसतं, बिघडतं तर लोकांचंच बिघडत असतं. लक्षात ठेवा, धर्म तर फार उच्च कोटीची वस्तू आहे. धर्म आकाशासारखा व्याप्त आहे, आकाशा एवढा मोठा आहे, त्याच्यात काही परिवर्तन होणार नाही, काही फरक पडणार नाही, परंतु फरक मात्र माणसामध्ये पडत असतो. माणसाचं हृदय लहान असतं, माणसाचे विचार संकोचित असतात, म्हणून संकोचित विचारधारा सोडून व्यापक विचारधारेच्या जर तुम्ही पाठीमागे लागले तर तुम्ही समाजाला पुष्कळ काही देऊ शकता, समाजात तुमचं नाव लौकिक होईल. काय आमचे नंदू भाऊ छोटासा व्यक्ती आहे, काय, आणि त्या माणसानं कधी मी मोठा आहे असं म्हटलं नाही, आणि लहान मोठं बनवणं हे तुमच्या समाजावर असतं. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणाला लहान बनवायचं, कोणाला मोठा बनवायचं हे तुमच्या हातामध्ये आहे की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. माणसानं कर्तृत्व करत राहिलं पाहिजे, काय कर्तृत्व करत राहिले, कर्तव्यातूनच माणूस मोठा होत असतो. सत्ता आलीच म्हणजेच माणसं लय मोठी झाली अशातला प्रकार नाही, सत्ता नसणारी माणसं सुद्धा या जगात मोठी आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून मला एकच सांगायचं, लोकांकरता आपण काय केलं, समाजाकरता आपण काय केलं, आपल्या माणसासाठी आपण काय करू शकलो, आपण आपला स्वार्थ सोडू शकलो का. आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचा स्वार्थ थोडासा बाजूला ठेवू, काय परमार्थ करू लागाल, म्हणजे चांगले विचार ठेवू लागाल, चांगले कर्तव्य करू लागाल, आहे की नाही. मी नाही म्हणत की परमार्थ करायचा म्हणजे 10-5 माणसं मिळायचे, एखाद्या मंदिरात बसायचे, दिवसभर टाळ वाजवायचे, दिवसभर राम राम म्हणायचं, एवढा सीमित परमार्थ नाही. परमार्थ हा वैचारिक आहे, काय भजन पूजन ही साधना आहे, हे एक कर्तव्य आहे, एक समाधानासाठी ते करावं लागतं, पण माणसाचे विचार चांगले व्हावेत यासाठीच आहे. म्हणून याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे ही अमूप ग्रंथ केले. भगवान वेदव्यासाच्या विषयी तुकाराम महाराजांनी सांगितलं, सर्व जे आहे याच्यासाठीच आहे की माणसाचा माणूस न राहता देव बनला पाहिजे, याच्यासाठी विचार असतात. आणि म्हणून या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही सर्वजण आज इथे येऊन बसलात. मला सांगायचं, हळूहळू नंदू दरवर्षी आपला एवढाच मंडप असायचा, यावर्षी नंदू भाऊन तिकडून सुद्धा मंडप टाकलेला आहे, त्या मंडपातही पुष्कळशी माणसं बसलेली आहेत. तर दुसऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी एकच सांगतो, तिकडून मंडप न टाकता यालाच लागून इकडून मंडप टाकायचा, म्हणजे तिकडचे माणसं जे वळवळ करतात ते शांत बसतात, एवढं दुसरं काही. एका ठिकाणी माणसं बसले म्हणजे शांत बसतात, इकडं तिकडं मोकाट सोडल्यानंतर सांगता येत नाही काय होईल. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की खूप आनंद वाटत आहे, खुशी वाटत आहे. आजच्या कार्यक्रमाला आपल्या परिसरातील असणारी सर्व ही मान्यवर मंडळी सुद्धा इथं येत आहेत, आली आहे, आणि या लोकांमुळे सुद्धा या कार्यक्रमाची शोभा वाढली येत आहे. फक्त ताईसाठी या बायाने टाळ्या वाजवल्या, तिनं ताई नाही वाजवली, आपल्याला पाऊस टाळ्या वाजवतो.
आता आमचे टाळ्या वाजवणारेच कमी आहेत. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुमची एवढी मोठी संख्या आहे. काय चांगल्या कार्यासाठी अशी संख्या जास्त ठेवत जा. आणि म्हणून चला 4 आण्यामध्ये फरक पडला, पण 12 आण्या नाही वाजवलं. म्हणून आजच्या कार्यक्रमासाठी आलेले आमचे सर्व उपस्थित मान्यवर, ज्यांच्या तुम्ही येण्याची नंदूभाऊ सुद्धा प्रतीक्षा करत होते, आम्ही सर्व प्रतीक्षा करत होतो, सर्वांची उपस्थिती लाभलेली आहे. वेळ आता भरपूर झालेला आहे, कारण ऊन आहे. वेळेच्या आत आपला कार्यक्रम संपन्न झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला मी शेवटचा एवढा संदेश सांगतो की आपण ज्या गणरायासाठी इथे आलात, ते गणेश म्हणजे ती कोणती मूर्ती नाही, कोणती देवता नाही, ती फक्त विचार आहे. विद्येची देवता म्हणजे विचाराची देवता. आपण गणरायाकडे आलो, इथं आल्यानंतर पाया जरूर पडा काय, आणि सोबत चांगले विचार घेऊन जा. जे तुम्ही ऐकले तसे चांगले विचार घेऊन जा, आणि गणरायाने तुम्हा सर्वांना सद्बुद्धी द्यावी. आणि सद्विचारातूनच सद्धर्म घडत असतो, आणि त्या धर्माला घडवण्यासाठी विचार आहे. म्हणून मी सांगतो, कोणताही धर्म असेल, धर्माचं फाउंडेशन विचार आहे, आणि ते विचार समाजानं पालन केले पाहिजे. मागच्या वर्षी एक छोटीशी गोष्ट मी सांगितली होती काय, की नंदू आपला समाज खूप वाढलेला आहे, पण आपलं मंदिर थोडं लहान झालं. मंदिर बनवायचं म्हणजे केवळ देवाला सावली करायची नाही, तुम्ही सुद्धा देवच आहात, तुम्ही सुद्धा त्या सावलीत बसले पाहिजे. मी या रस्त्याने जात असताना केव्हाही येत असतो काय, आणि मला एकच गोष्ट खटकते, तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून जर या मंदिराला मोठं केलं काय, तर फार चांगलं होईल. मागच्या वर्षी आपण संकल्पना ठेवली होती काय, आणि नंदूभाऊ असे व्यक्ती आहे की त्यांनी नुसतं आम्ही म्हटलं, पण असं काही कागद किंवा पेन घेऊन बसले नाही की कोणाचे किती पैसे, कोणाचे किती पैसे, कोणाचे किती पैसे. गणरायाची इच्छा असेल तर मंदिर होईल. आज न उद्या होणारच आहे, एवढा मात्र मी विश्वास करतो. एवढ्या गोल टाळ्या वाजल्यानंतर का होणार नाही. सर्वांची हातं त्या मंदिराच्या कामासाठी लागली तर फारच चांगलं आहे की नाही. नंतर मंदिर आहे, मंदिराच्या पुढे काय आता सभा मंडप मिळतात. आम्हाला राहायलाच काही नव्हतं त्या तिकडे बुलढाण्याच्या माळावर, आणि त्यावेळी